असं आहे, मी वारंवार सांगतो की काँग्रेसच्या काळातल्या 28 घटना मी देतो आपल्याला आता ही पेपरफुटी झाली. 28 वेळा, सॉरी 28 वेळा. आणि या पेपरफुटीचा आलेख जर बघितला तितका गंभीर आहे. हे जे नौटंकी करताय ना, यांनी एकदा आलेख तपासून घ्यावा आणि यांनी जर आत्मपरीक्षण केलं तर आंदोलन सोडा, चुल्लूवर पाणी टुकून बघतील इतके वेळा पेपरफुटी झाली आहे. त्यामुळं मी मान्यच केला की सरकारने तर लक्ष टाकलं पाहिजे, आम्ही लक्ष टाकलं पाहिजे आणि सरकारने सुमोर लक्ष टाकलं होतं. जेव्हा पेपरफुटी माहीत झाल्याबरोबर केंद्रीय सर्व या ठिकाणी ज्या काही आपल्या त्या ठिकाणी एजन्सीच्या त्या ठिकाणी पूर्ण इन्व्हॉल्व्ह झाल्या आणि सरकारने शोधून काढलं, कुणी तक्रार केली नाही, दन शोधून काढलं. आणि त्यामुळे मला असं वाटतं की काँग्रेसच्या काळात ज्या पेपरफुटी झाल्या होत्या तर कुणी विचारलंही नाही. त्यामुळं मला असं वाटतं की हे जे राजकारण नौटंकी चालू आहे, माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी, आमच्या अमित शहाजींनी, आमच्या सर्व वरिष्ठ नेतृत्वाची दखल घेतली आहे. ही गोष्ट खरी आहे. पेपरफुटी होऊ नये, विद्यार्थ्याला प्रचंड मनस्ताप होतो, विद्यार्थी आत्महत्येकडे जातात, अशा घटना होत नाही, या काही मान्यच नाही कुणाला. पण मला असं वाटतं जे एखादी घटना एखाद्या सिस्टीममध्ये झाली असेल त्याला मंत्र्याला दोषी ठरवणे, सरकारला दोषी ठरवणे आणि राजकीय आंदोलन करून विद्यार्थ्याचे माथे भडकवणे काही योग्य नाही. राहुल गांधी यांचा पूर्ण नौटंकी आहे. राहुल गांधी स्वतःच नौटंकी आहे ते. आणि त्यामुळे आता काही स्कोप राहिला नाही कुठल्या विषयाला. आता विद्यार्थ्यांना सोबत घेऊन असे आंदोलन करताय. याचीच मागणी केली जात आहे. खरं तर कारवाई झाली असं सांगितलं. तर 28 वेळा पेपरफुटी झाली होती ना काँग्रेसच्या काळामध्ये. 28 वेळा मी तुम्हाला यादी देतोय. मला सांगा त्याचं उत्तर द्या ना. मला हे मान्यच नाही आहे की बाबा पेपरफुटी झाली पाहिजे, ते होऊ नये. पण राजीनामा मागेपर्यंत ठीक आहे. विद्यार्थ्याचा मनस्ताप आहे, त्यांनी राजीनामा मागितला, विद्यार्थ्यांनी राजीनामा मागितला, विद्यार्थ्यांनी आंदोलन केले, मान्यता आहे. पण विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या मागे ज्या पद्धतीचं कटकारस्थान चालू आहे, ज्या पद्धतीचं राजकारण घुसलेलं आहे, ज्या पद्धतीचं राजकीय नेते त्या ठिकाणी या आंदोलनामध्ये ज्या पद्धतीनं या आंदोलनाला ते वेगळ्या पद्धतीने नेण्याचा प्रयत्न करताय. परवाच्या आंदोलनात बघितलं असेल 2-2, 4-4 ट्रक दगड त्या आंदोलनामध्ये कुणासाठी आले होते, कुणासाठी आले होते, कुणाला मारायला आणले होते. शेवटी दोन्ही भाग येथे तपासले पाहिजे. मला वाटतं विद्यार्थ्याच्या आंदोलनाला काही आमचं म्हणणं नाही, त्यांचा मनस्ताप झालाय. पण काँग्रेस किंवा हे जे नौटंकीवाले आहेत यांना काही त्यांना बोलायचा अधिकार नाही, कारण याच्या काळात 28 वेळा पेपरफुटी झाली आहे.